नेक्स्ट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर प्रमोद हिंदुराव, समाजसेविका ज्योती हिंदुराव तसेच राष्ट्रवादी युवक ठाणे जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदुराव तथा उद्योजक सौरभ हिंदुराव आदी संपूर्ण हिंदुराव कुटुंबियांच्या माध्यमातून मुरबाड येथे आई महोत्सवाचे आयोजन। सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आई महोत्सवांतर्गत विद्यार्थी गुणगौरव तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या माता भगिनी तसेच युवकांच्या सन्मान सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची विशेष उपस्थिती तसेच शहापूर मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमळे, अंबरनाथचे उपनगराध्यक्ष सदामामा पाटील, नगरसेवक सचिन सदाशिव पाटील, नगरसेविका पूनम शेलार, सुनीता तानाजी पाटील तसेच ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा कल्पना तारमळे, ज्येष्ठ नेते नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुरबाड, शहापूर तसेच ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तथा पंचायत समिती आजी माजी सदस्य, जिल्हा परिषद आजी माजी सदस्य आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती। हिंदुराव कुटुंबियांच्या माध्यमातून आयोजित सदर आई महोत्सवासाठी प्रमुख अतिथी असणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचे ज्योती हिंदुराव तथा इतर महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून औक्षण करीत जल्लोषात स्वागत। हिंदुराव कुटुंबियांच्या माध्यमातून आयोजित सदर आई महोत्सवांतर्गत विद्यार्थी गुणगौरव सोहळा तथा विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या माता भगिनी तथा युवकांच्या सत्कार सोहळ्यासाठी ठाणे ग्रामीण अंतर्गत शहापूर, कल्याण, मुरबाड तथा विविध क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांचा, विशेषतः माता भगिनी तथा युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते डॉक्टर प्रमोद हिंदुराव तथा त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या माध्यमातून आयोजित सदर आई महोत्सवांतर्गत विशेष निमंत्रित असणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचा हिंदुराव कुटुंबियांच्या माध्यमातून शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह तसेच संविधानाची प्रत देत त्यांचा विशेष सन्मान आपण आपल्या सगळ्यांच्या वतीनं सुनेत्रताईंना प्रदान केलेली आहे आणि ज्याचा सुगंध कर्तृत्वाचा, प्रतिभेचा अधिक जास्त, त्या चाफ्याच्या फुलांचा सुगंध त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या कार्याला लाभो अशा विनम्र आपण त्यांना देत आहोत। आणि एक सन्मानाचं असं मानपत्र, त्या मानपत्राचा विषय आहे मातृशक्ती सन्मान चिन्ह। महोत्सव 2026 निमित्त महाराष्ट्रातील सर्व मातांच्या आशीर्वादांचं प्रतीक म्हणून आपल्याला हे मातृशक्ती सन्मान, आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा। आपल्या प्रियजन गुणगौरव काँग्रेस पार्टी मुरबाड। सदर कार्यक्रमांतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या माध्यमातून स्थानिक लेखक असणाऱ्या देसले यांच्या पुस्तकाचे देखील अनावरण तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांकडून, विशेषतः ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुराव, किसनराव तारमळे, दौलत दरोडा यांच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादांकडे असणारे अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा मिळावं याबाबत एकमुखाने मागणी तसेच डीपीडीसी असो व विधानसभा महायुतीचा प्रमुख घटक असताना देखील निधी वाटपामध्ये होणारा दुजेभाव तसेच लोकसभा तथा विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या अविरत मेहनतीच्या अनुषंगाने निवडून आणलेल्या अनेक जागा असा पुरोहिताच असताना देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जाणीवपूर्वक स्थानिक पक्ष नेतृत्वाला डावलणे हे दुर्भाग्यच, परंतु आगामी काळात अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुरावांचा महायुतीच्या प्रमुख पक्षांना इशारा तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मिती असो वा ग्रामीण भागातील अनेक प्रस्तावित प्रलंबित विविध विकास कामे तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्धतेचा विषय असो वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्षांना ग्रामीण भागांतर्गत विविध विकास कामांसाठी भरघोस निधी द्या। कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर पक्ष वाढेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमळे यांची उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याकडे मागणी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आवश्यक असणाऱ्या विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्धतेबाबत स्वतः जातीने लक्ष घालणार उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना आश्वासक रूपी ठोस आश्वासन तसेच गत अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष तसेच
माजी सिडको अध्यक्ष डॉक्टर प्रमोद हिंदूराव तथा समाजसेविका ज्योतिताई हिंदूराव तसेच त्यांचे चिरंजीव प्रतीक तथा सौरव हिंदूराव अशा संपूर्ण हिंदूराव कुटुंबियांच्या माध्यमातून आयोजित सदर आई महोत्सवाअंतर्गत विद्यार्थी गुणगौरव सोहळा असोवा विविध क्षेत्रातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या माता भगिनी तथा युवकांचा सन्मान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच इतर अनेक मान्यवरांकडून हिंदूराव कुटुंबियांचे सदर कार्यक्रम आयोजनाबाबत विशेष कौतुक तथा अभिनंदन. ब्युरो रिपोर्ट इंडिया. अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आहेत, त्यांचा सत्कार वहिनी साहेबांच्या हस्ते आपण करतोय. सदाबाबा आपण सत्कार स्वीकारतो. धन्यवाद. आजचा कार्यक्रम अतिशय चांगला आहे. विविध क्षेत्रामध्ये गुणगौरव करणाऱ्या, विविध क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी करणारे आमचे सर्व सहकारी असतील. त्यामध्ये आमचा एक तारमळे IPL ला गेलाय, काही डॉक्टर झाले, काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने. आताच अधिवेशन झालं. या अधिवेशन मध्ये दादांची उणीव आम्हाला भासली. त्या महाराष्ट्राचा अर्थ खाता दादांच्याकडे असल्या कारणानं आज कित्येक वर्ष लोकांना न्याय मिळत होता, शेतकऱ्याला न्याय मिळत होता, सर्वसाधारण माणसाला न्याय मिळत होता, निधी मिळत होता. पण आजच्या या अधिवेशनामध्ये आमचा बोलणारा माणूस नव्हता. मी ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मागणी करतो का यापुढं जे आमचा अर्थ खाता माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांच्याकडे आहे ते त्याही परत द्यावं. त्याचा अर्थ असा आहे का आमच्या ताई आता सांभाळायला तयार आहेत. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने थोड्या दिवसामध्ये अजितदादांनी हे सोडल्यानंतर एखाद्या महिलेची काय अवस्था होते ही अवस्था बाजूला सोडून वहिनीने अतिशय चांगलं काम चालू केलं. आज त्या मुद्द्याशीर बोलतात, अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून बोलतात. आज कार्यक्रमाचा टाइम मी बघितला का दादांच्या पेक्षा वहिनी पुढे आहे. वहिनी 8:30ला अंबरनाथ मध्ये होत्या. विचार करा. अर्थ खाता आपल्याकडे परत यावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा जी पेरणी झालेली आहे ती पेरणी सर्व वाहून गेली, कुजून गेली आणि ती पुन्हा शेतकऱ्यांना ते बियाणं परत द्यावं अशी आग्रहाची विनंती करतो. आणि सर्व माझ्या तालुका अध्यक्षांना फंड कसा मिळेल, DPTC आम्हाला कसं जाता येईल, प्रत्येक तालुक्यात तालुका अध्यक्षांची खंत आहे ती पुरी करण्याकरता वहिनी तुम्ही आम्हाला मदत करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजितदादा पवार साहेब यांना आदरांजली या ठिकाणी मी अर्पण करून माझं 2 मिनिटात मनोगत संपतो. पण 3 दिवसामध्ये वहिनी साहेबांना शपथ घ्यावी लागली आणि शपथ घेत असताना आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना एवढ्या वेदना झाल्या तर वहिनी साहेबांना किती वेदना झाल्या याची जाणीव तुम्हाला आम्हाला सर्वांना आहे. मी जवळजवळ 30-32 दिवस त्या बारामतीमध्ये होतो. गेली 39 वर्षाचा माझा दादांचा वहिनी साहेबांचा याचा सर्वांचा सहभाग विशेष करून संबंध आलेला आणि राजकारणाच्या पलीकडे अजितदादा किंवा वहिनी असतील याचा उल्लेख मी वारंवार सगळ्यांना करतो की अजितदादांचं काम कर्तृत्व इतकं जबरदस्त आहे आणि वहिनी साहेबांनी जो घेतलेला वसा आहे तो इतका हिंमत आणि ताकदवार आहे त्यामुळे आमच्या पक्षाची चिंता कोणीच करायचं कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, पारदादाच्या नेतृत्वाखाली, जयदादाच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे आम्ही उभा करण्याचा प्रयत्न प्रामाणिक केलेला आहे. तो यशस्वी झालेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा राज्याचे नेते आहेत, आदरणीय तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, ही सर्व मंडळी आमच्या सोबत आहे आणि त्याच्यावर कोणी काय काळजी करायचं कारण नाही. हे की दादा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली अशा पद्धतीचं दादांचं काम होतं. आमचं स्वप्न आहे दादांना मुख्यमंत्री व्हायचं, ते झाले नसतील, काळाला ते कदाचित मान्य झालं नसेल, परंतु काळाला हेही मान्य करावं लागेल का वहिनी साहेब राज्याच्या मुख्यमंत्री 100% हे काळच ठरवणार आहे. आम्ही बोलायची काय गरज नाही, परंतु आपली सर्वांची सहकार्य शक्ती आहे, ताकद आणि बळ पाहिजे. इथले शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, MRDच्या बंद कारखान्याचे प्रश्न आहेत, मगाशी ज्याचा उल्लेख तारवळे साहेबांनी केला तर आपल्याला DPDC मध्ये मदत झाली पाहिजे. वहिनी साहेब त्या बाबतीत नक्कीच विचार करतील. राज्याचे मुख्यमंत्री आमच्या जिल्ह्यातले होऊन गेले, आता ते उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे वरिष्ठ नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते आमच्या जिल्ह्यातले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा पक्ष वाढवायचा आम्ही प्रयत्न करतो.
त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, आम्ही आमचा पक्ष वाढवायचा प्रयत्न करतो. येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व गुण्यागोविंदानं महायुतीच्या सोबत राहण्याचा आमचा प्रयत्न नक्कीच आहे. महायुतीला जर आम्हाला बरोबर घ्यायचं असेल तर महायुतीने सुद्धा विश्वासानं आमच्याबरोबर राहिलं पाहिजे. वहिनी साहेब या ठिकाणी मुद्दाम आपल्याला सांगतो, ठाण्याच्या लोकसभा, कल्याणच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण निष्ठापूर्वक भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं काम केलं. त्या लोकांना आम्ही निवडून आणलं आणि निवडून आणल्यानंतर बँकेच्या निवडणुकीला ज्यावेळी विषय आला त्यावेळी बँकेच्या निवडणुकीला आम्हाला त्यांनी बाजूला सारलं. परंतु यापुढे आम्ही ते चालून घेणार नाही. यापुढे आम्हाला जिल्हा परिषदच्या निवडणुकीला त्यांच्या सत्तेमध्ये सहभाग तर ठेवावाच लागणार आहे आणि ती काळाची गरज लागणार. कोणी काही समजायचं कारण नाही, परमनंट टिळा लावून आला म्हणून. काल कोणाच्या हातात सत्ता जाईल, परवा कोणाच्या येईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून जे जे आपल्याला करायचं आहे ते संघटना समोर ठेवून दादांना स्मरून आपल्याला या पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे. वहिनी साहेब, आपली तब्येत बरी नसताना सुद्धा आपण वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आपण आल्यामुळे आमच्या कार्यकर्त्याला चांगल्या प्रकारची ऊर्जा, प्रेरणा मिळेल अशा प्रकारचा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. असं ज्योती इंदुरावनी सांगितलं का टेक्स्टाईल पार्कचं मुरबाडला आम्ही गेले 10 वर्षापासून टेक्स्टाईल पार्कची जागा घेऊन बसलोय. कामकाज सुरू आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्री आपण आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना या आमच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये लक्ष घालण्यासाठी विनंती करावी, जेणेकरून आम्हाला जसं बारामतीच्या धर्तीवर आहे तशाच धर्तीचं आम्हाला टेक्स्टाईल पार्क शासन आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे. 5-1 हजार महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल आणि त्याच्यासाठी आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो. आपलं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. एकनाथ देशमुखच्या पुस्तकाचं आपण या ठिकाणी 2 पुस्तकाचं विमोचन केलेलं आहे. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजोळ आमच्या गुरबाडीचा आहे. माझ्या गावाच्या 5 किलोमीटरवर आजोळ आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा सुद्धा या पुढच्या काळामध्ये आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून ही संविधानाची प्रत आहे की जे संविधानाची प्रत प्रत्येकाला समान अधिकार, प्रत्येकाला सारखी ताकद आणि ती ताकद आपल्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांना मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात. गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो. प्रतीक हिंदुराव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी कमी वेळामध्ये चांगला आखीव रेखीव कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सत्तेच्या राजकारणामध्ये आपल्याला कोणी फेकणार नाही. सत्तेच्या मध्ये आपल्याला ग्राउंड मध्येच राहून आपल्याला भांडायचं आहे. आम्हाला काय भाजप काय विरोधात नाही किंवा शिवसेना विरोध नाही, परंतु त्यालाही आम्हाला दाखवायचे का आम्ही खेळाडू आहोत. म्हणून खेळाडू सारखं सुद्धा आपण या पुढच्या काळामध्ये वागलं पाहिजे. आणि विशेष करून स्पोर्ट्स खातं वहिनी साहेबांना या ठिकाणी आम्हाला स्टेडियम बांधायचे, त्याच्यासाठी आपला प्रस्ताव जायचे. मारळकांबा वरपै तिथे एक स्टेडियम करायचे आणि त्याच्या संदर्भात वहिनी आम्हाला बैठक आपण द्यावी अशा प्रकारची विनंती करतो. हे आमच्या जिल्ह्यामध्ये 2 क्रीडा संकुल व्हावीत. एक तर मारळकांबा वरपमध्ये सरकारची जागा आहे आणि कल्याण मुरबाडमध्ये सुद्धा सरकारची जागा उपलब्ध आहे. वहिनी साहेब, क्रीडा खात्याची जागा आपल्याकडे आहे. तिथं स्टेडियमला आम्हाला मान्यता द्यावी, जेणेकरून मैदानी खेळाचे चांगले तरुण खेळाडू या ठिकाणी होतील. या ठिकाणी दादांच्या नावानं आम्ही अजितदादा भरतीपूर्व प्रशिक्षण आम्ही सुरू करणार आहोत. आणि मार्शल आर्ट ज्याला म्हणतो, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मार्शल आर्ट अकॅडमी आम्ही सुरू करणार आहोत. या वर्षी त्याची जागा आम्ही सुनिश्चित केलेली आहे. दादांच्याच हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं. म्हणून आमच्या कार्यालयामध्ये येणाऱ्या माणसाला न्याय देण्याची भूमिका आमच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्याने आपल्या सर्वांना देतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. करते की आपण इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे. आई महोत्सव आणि मातृशक्ती गौरव गुणवंत विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या विभागातील लोकप्रिय आमदार श्री दौलत दरोडाजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रमोदिंदरावजी, तसेच या कार्यक्रमाच्या प्रियजन संस्थेच्या अध्यक्षा ज्योतिताई हिंदुराव, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नजीबुल्ला किसनराव तारवळे, सदामामा पाटील आणि या भव्य कार्यक्रमाची यशस्वी आयोजन करणाऱ्या प्रमोदजी हिंदुराव, प्रतीक आणि सौरभ आणि त्यांची सर्व टीम यांचेही मी मनापासून अभिनंदन करते.
आताच काही जणांची मनोगत व्यक्त झाली, त्याच्यामध्ये प्रशांत हेगडे यांची मागणी होते, सत्तेत असूनही कार्यकर्त्यांना निधी मिळत नाही, तर मी नक्कीच या विषयामध्ये लक्ष घालीन. पक्ष कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन समिती तसेच इतर खेळमधून निधी कसा देता येईल यासाठी मी ताकदीनं प्रयत्न करेन. तसेच सगळेच हिंदूराव कुटुंबीय यांनी जे सांगितलेलं की त्या सर्वांनी माझी मागणी केल्यामुळे सर्व मुद्द्यांची मी नोंद घेतली असून क्रीडा विभाग व इतर विभागांशी संबंधित मागण्यांबाबत मी स्वतः लक्ष घालून त्यांचा पाठपुरावा करेन व त्या मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन असं आपल्याला सांगू इच्छिते. तसेच सौरभ हिंदूरावांनी पहिलंच भाषण केलं, पण अतिशय चांगलं भाषण झालं असं मी म्हणेन. दादांना नक्की समाधान वाटलं असेल. आणि त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या मुरबाडच्या बाबतीमध्ये किंवा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्यांची मी दखल घेऊन त्याही चौकशी करून सगळ्या गोष्टी कशा नीट होतील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगू इच्छिते. तसेच आपण या कार्यक्रमासाठी मला बोलवलं, अनेक वर्षांनी इकडे येऊन मलाही खूप बरं वाटलं. खरं तर आज मला सकाळीच मोशीला जायचं होतं, तिथे अत्यंत वाईट दुर्घटना घडलेली आहे, त्याचं काम चालू आहे. मी सतत प्रयत्न करतच आहे फॉलोअप घेण्याचा आणि माझं लक्ष आहे. पण तुम्ही अनेक जणांनी हा मोठा कार्यक्रम घेतला होता म्हणून मी आले, त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. परत एकदा सर्व पुरस्कार्थी विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, पालकांचं आणि आदर्श मातांचं मी मनापासून अभिनंदन करते. विद्यार्थ्यांच्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. त्यांच्या यशस्वी आयुष्यासाठी त्यांनी सतत हार्डवर्क केलं तर नक्की यश मिळेल असं जाता सांगू इच्छिते. आणि परत एकदा त्यांचं अभिनंदन करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताईसाहेब, आपल्यालाही मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढील कार्यासाठी सईच्या आहेत. MBBS डॉक्टर आदित्य धनाजी दळवी मुंबई, सुगम संगीताचा डिप्लोमा आहे आणि डॉक्टर मिताली रामदेव शेलार यांनी त्वरित मंचाचे